राहुरी शहरात घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्र चोरणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह जेरबंद केला। या कारवाईत एकूण 6,46,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत अधिक माहिती अशी आहे की 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6:30 वाजता राहुरी शहरातील नवीन कोर्टाच्या पाठीमागे भुजाडी इस्टेट मल्हारवाडी रोडवरील संत कृपा निवास या बंद घराचे कडी कोळंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला। बेडरूम मधील कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, बँकेचे पासबुक व सोन्याच्या पावत्या चोरून नेल्या। तसेच शेजारील घरांमध्येही चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता। या प्रकरणी फिर्यादी भास्कर भागवत कोळी यांच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आला। पथकाने तांत्रिक व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे तपास सुरू ठेवला। दरम्यान दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर गुन्हा मुख्तार महबूब शेख वय वर्ष 34 राहणार नुराजनगर पाचोरा जिल्हा जळगाव व त्याचे साथीदार शाहरुख शेखलाल शेख वय वर्ष 32 राहणार बहारपुरा बिंजारवाडी पाचोरा यांनी केल्याचं निष्पन्न झालं। लोणी नांदूर शिंगोटे रस्त्यालगत गोगलगाव शिवारात सापळा रचून पथकाने दोघांना मोटारसायकलसह ताब्यात घेतलं। आरोपींकडून बँक पासबुक, सोन्याच्या पावत्या, पूजा साहित्य, तांब्याची भांडी, 2 मोबाईल, मोटारसायकल तसेच 5.11 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 6,46,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। ताब्यात घेतलेल्या दोनही आरोपींवर यापूर्वी जळगाव व नाशिक जिल्ह्यात अनेक घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली। ताब्यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात असून पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।